Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Students, today we are going to solve some examples from the chapter complex number. Okay, here is our first example. If a is equal to -1 plus root 3I divided by 2 and b is equal to -1 minus root 3I divided by 2, then show that show that a square is equal to b. First question is show that a square is equal to b, and second sub question is b square is equal to a. या ठिकाणी आपण एक्झाम्पल क्लिअरली पाहू शकतोय. आपल्याला दिलेला आहे a इज इक्वल टू -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 आणि b दिलेला आहे -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2 आणि आपल्याला असं दाखवा म्हणलेलं आहे शो दॅट a स्क्वेअर इज इक्वल टू b आणि b स्क्वेअर इज इक्वल टू a. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी घेतोय मी. बरेच एक्झाम्पल्स आपण शो दॅटचे सॉल्व केलेले आहेत. कसे सॉल्व करतो? LHS घेतो आणि RHS दाखवतो. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी लिहून घेतो. इफ नंतरचा पार्ट जो असेल तो गिवन म्हणून लिहिणार आहे. गिवन a इज इक्वल टू -1 प्लस रूट 3i डिवायडेड बाय 2 अँड b इज इक्वल टू -1 मायनस रूट 3i डिवायडेड बाय 2. a आणि b च्या व्हॅल्यूज दिलेल्या होत्या, त्या आपण लिहिलेल्या आहेत. आता टू शो फर्स्ट काय शो करायला सांगितलेलं आहे, तर फर्स्ट ए स्क्वेअर इज इक्वल टू बी. कन्सिडर LHS. कन्सिडर LHS विच इज इक्वल टू LHS काय आहे प्रूव्ह दॅट करण्याची, तर ए स्क्वेअर. बट ए काय आहे आपला -1 प्लस रूट 3 डिवायडेड बाय 2, म्हणून तिथं ए ची व्हॅल्यू टाकली -1 प्लस रूट 3 इंटू आय डिवायडेड बाय 2 आणि याचा काय आहे तर स्क्वेअर आहे. आता आपल्याला लॉज ऑफ इंडायसेस माहिती आहेत. ए अपॉन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर ते आपण ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर लिहू शकतोय. म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतोय -1 प्लस रूट 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर. पॉवर दोघांना सेपरेट केलेले. देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता काय करतो, -1 प्लस रूट 3i ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आपल्याला असा फॉर्म्युला माहित आहे a प्लस बी चा स्क्वेअर. a प्लस बी चा स्क्वेअर काय येतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी -1 प्लस रूट 3i ब्रॅकेटचा स्क्वेअर सॉल्व करण्यासाठी मी काय करतो, -1 ला a मानतो आणि रूट 3i ला b मानतो. तर a स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर होईल प्लस 2ab 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे -1 इंटू b ची व्हॅल्यू आहे रूट 3i. व्यवस्थित बघा, a ची व्हॅल्यू -1 कन्सिडर केलेली आहे, b ची व्हॅल्यू रूट 3 इंटू i आहे. म्हणजेच प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजेच कोणाची स्क्वेअर असणार आहे, रूट 3i ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय आपल्याला 2 स्क्वेअर किती मिळेल, 2 स्क्वेअर इज 4. -1 चा स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर प्लस 1 येणार आहे, प्लस मायनस मायनस होतील. 2 इंटू 1 2 रूट 3i प्लस आता इथं बघा रूट 3 इंटू आय त्याचा स्क्वेअर आहे आणि आपल्याला असं माहित आहे a इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. म्हणजे हा काय होईल रूट 3 चा स्क्वेअर, रूट 3 चा स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू 1 मायनस, व्यवस्थित लक्ष द्या, 2 रूट 3i प्लस रूट 3 चा स्क्वेअर किती येईल 3, रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती
तर -1 डिवायडेड बाय 4 आणि कारण पण लिहा सिन्स I² इज इक्वल टू -1 विच इज इक्वल टू 1 मायनस 2√3 इंटू I प्लस मायनस मायनस होतील +3 इंटू -1 -3 डिवायडेड बाय 4. आता हा जो पार्ट आहे 1 आणि हा -3 ते कसले पार्ट्स दिसत आहेत तुम्हाला रिअल पार्ट्स दिसत आहेत म्हणून त्यांची सबट्रॅक्शन करूया 1 - 3 किती येतील -2 -2√3 इंटू I डिवायडेड बाय 4. आता न्यूमरेटरमध्ये या पण टर्ममध्ये 2 आहेत त्या पण टर्ममध्ये 2 आहेत 2 काय करूया कॉमन काढूया देअरफॉर LHS इज इक्वल टू 2 कॉमन काढले या ठिकाणी राहतील -1 -√3I डिवायडेड बाय 4. आता 2चा भाग लावूया 2 2 जार 4 म्हणजे हे झाले -1 -√3I डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू याला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे -1 -√3I डिवायडेड बाय 2 तो आहे आपला B. ओके विच इज इक्वल टू B विच इज इक्वल टू आणि ही काय आहे तुमची RHS LHS इज इक्वल टू RHS. ओके देअरफॉर मी काय फायनली म्हणेन A² इज इक्वल टू B. हेन्स दी प्रूव्ड. परत एकदा आपण काय केलेलं आहे बघूया. पहिल्यांदा क्वेश्चन कसा आहे इफ A इज इक्वल टू -1 +√3I डिवायडेड बाय 2 B इज इक्वल टू -1 -√3I डिवायडेड बाय 2 देन शो दॅट A² इज इक्वल टू B अँड B² इज इक्वल टू A. पहिल्यांदा मी गिवन मध्ये काय केलेलं आहे A इज इक्वल टू -1 +√3I डिवायडेड बाय 2 आणि B ची व्हॅल्यू -1 -√3I डिवायडेड बाय 2 ह्या दोन्ही लिहून घेतलेले आहेत. पहिलं प्रूव्ह करतोय सो दॅट मध्ये काय करतोय आपण A² इज इक्वल टू B प्रूव्ह करायला लागलेलं आहे. A² इज इक्वल टू B प्रूव्ह करण्यासाठी मला LHS कन्सिडर करावी लागेल सो दॅटची ती आहे A². A ची व्हॅल्यू टाकली -1 +√3I डिवायडेड बाय 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर A/B चा स्क्वेअर असतो A²/B² न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला स्क्वेअर सेपरेट झाले. न्यूमरेटरचा स्क्वेअर एक्सपांड करतो तो येईल -1 चा स्क्वेअर +2 इंटू -1 इंटू √3I +√3I चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4 झालेला आहे. -1 चा स्क्वेअर +1 येतो प्लस मायनस मायनस येतील -2√3I प्लस √3 चा स्क्वेअर 3 येईल I² ची व्हॅल्यू -1 येईल 3 इंटू -1 -3 होतील 1 - 3 -2 होतील -2 √3I. न्यूमरेटरमधून याच्यातून 2 कॉमन काढून घेऊया म्हणजे 2 जर कॉमन काढले तर -1 -√3I डिवायडेड बाय 4 आणि 2 2 जार 4 म्हणून LHS आपली राहील की -1 -√3I डिवायडेड बाय 2. ती व्हॅल्यू कोणाची आहे तर B ची आहे. सो LHS इज इक्वल टू RHS ती आपली RHS आहे A² इज इक्वल टू B. स्टुडंट्स सिमिलरली शो B² इज इक्वल टू A. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे आलं लक्षामध्ये B² इज इक्वल टू A. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ x plus IY is equal to A plus IB bracket cube. If x plus IY is equal to A plus IB bracket cube, then show that x divided by A plus y divided by B is equal to 4 into bracket A² minus B². हे एक एक्झाम्पल बघूया. इफ x plus IY is equal to A plus IB bracket cube, then show that x upon A plus y upon B is equal to 4 into bracket A² minus B². खूप सिंपल एक्झाम्पल असणार आहे. इफ नंतरचा पार्ट नेहमी तुम्हाला सांगतो गिवन म्हणून लिहून घ्यायचा आहे. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे x plus IY is equal to A plus IB ब्रॅकेट क्यूब. आता या स्टेपला असं लक्षात आलं की आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे A प्लस B ब्रॅकेटच्या क्यूबचा. A प्लस B ब्रॅकेटचा क्यूब काय फॉर्म्युला आहे A³ प्लस 3A² B
प्लस 3ab² प्लस बी क्यूब. लक्षात येते ना. ए क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी क्यूब. पहिल्याचा घन प्लस 3 इंटू पहिल्याचा वर्ग इंटू दुसरा प्लस 3 इंटू पहिला इंटू दुसऱ्याचा वर्ग प्लस दुसऱ्याचा घन. हा आपला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथं मी यूज करणार आहे. या ठिकाणी पहिल्याचा क्यूब होणार आहे ए क्यूब प्लस 3 इंटू पहिल्याचा वर्ग a² इंटू बी. बी आपला काय असणार आहे तर आय बी प्लस 3 इंटू पहिला म्हणजे ए इंटू दुसऱ्याचा वर्ग आय बीचा स्क्वेअर आणि प्लस दुसऱ्याचा घन म्हणजे आय बीचा क्यूब विच इज इक्वल टू ए क्यूब तसेच प्लस 3 इंटू हा एचा स्क्वेअर a² होईल a² बी इंटू आय. a² आय बी म्हणजे a² बी आय लिहितो. ओके प्लस 3 इंटू ए इंटू आय बीचा स्क्वेअर आहे. स्क्वेअर दोघांना सेपरेट होतील आणि तो काय राहील आय² इंटू b² प्लस आय क्यूब इंटू बी क्यूब. क्यूब दोघांना सेपरेट होतील विच इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² बी इंटू आय. आय² ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे ती -1 प्लस 3ab² इंटू आय² ची व्हॅल्यू -1 टाकलेली आहे प्लस आय क्यूबची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे मायनस आहे ते इंटू बी क्यूब आणि कारण पण तिथं तसे लिहिलेले आहेत सिन्स आय² इज इक्वल टू -1 अँड आय क्यूब इज इक्वल टू -i. ओके आता सिम्प्लिफिकेशन करतोय विच इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² बी इंटू आय प्लस मायनस मायनस होतील -3ab². ओके आणि हे प्लस मायनस मायनस होतील म्हणजेच काय येईल b³ आय मायनस b³ इंटू आय. ह्या ज्या दोन टर्म्स दिसत आहेत तुम्हाला यांच्यामध्ये आय आहे त्याच्यातून आय कॉमन काढणार आहे विच इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3ab² प्लस 3a² बी आय कॉमन काढणार आहे मायनस b³ इंटू आय. लक्षात आलेलं आहे. आणि ह्या फर्स्ट टर्मला ब्रॅकेट टाकतो. LHS मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे x प्लस IY या स्वरूपाचा. RHS मध्ये पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्याचा हा रिअल पार्ट आहे म्हणजे हा x सारखा आहे आणि हा इमॅजिनरी नंबर आहे. हा इमॅजिनरी पार्ट आहे तो y x प्लस YI सारखा आहे. म्हणजे हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याला इक्वल आहेत. देअरफॉर बाय इक्वॅलिटी नुसार काय होणार आहे x इज इक्वल टू रिअल पार्टशी इक्वेट होणार आहे x इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3ab² अँड आयचा कोएफिशियंट इथं y आहे आणि इथं आयचा कोएफिशियंट हा 3a² मायनस b³ आहे 3a² मायनस b³ विच इज इक्वल टू या दोन टर्म्स मधून आपल्याला काय कॉमन काढता येईल या दोन टर्म्स मधून आपल्याला a कॉमन काढता येईल. a कॉमन काढला तर इथं राहील a² मायनस 3b² a इंटू a² मायनस 3b² आणि या दुसऱ्या इक्वेशन मधून काय कॉमन काढता येईल दोन्ही टर्म्स मधून b कॉमन काढला तर इथं राहील 3a² मायनस b². ओके पण शो दॅट मध्ये आपल्याला जी LHS मध्ये टर्म आहे ती कशी दिसते तर x डिवायडेड बाय a प्लस y डिवायडेड बाय b. हा a LHS ला घेऊन येतो म्हणजे हे होईल x डिवायडेड बाय a इज इक्वल टू a² मायनस 3b². इक्वेशन नंबर फर्स्ट अँड y डिवायडेड बाय b इज इक्वल टू 3a² मायनस b². इक्वेशन नंबर सेकंड. आपल्याला LHS मध्ये x अपॉन a प्लस y अपॉन b हवंय म्हणजे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची काय केली पाहिजे आपल्याला
ॲडिशन. सो ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. जेव्हा आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ॲड करत असतो तेव्हा आपण त्यांच्या LHS पहिल्यांदा ॲड करायचे असतात. LHS कशी ॲड होणार आहे बघा. x डिवायडेड बाय a ही फर्स्टची LHS आहे प्लस y डिवायडेड बाय b ही सेकंडची LHS आहे इज इक्वल टू. आता या इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडच्या RHS ॲड करतो. RHS म्हणजेच कशी असणार आहे a² मायनस 3b² ही पहिल्याची RHS प्लस दुसऱ्याचे RHS 3a² मायनस b². RHS मध्ये जरा चेक करूया. हे a² आहेत आणि हे 3a² आहेत. a² प्लस 3a² होतील 4a² आणि हे मायनस 3b² आहेत आणि हे मायनस b² आहेत. -3 - 1 -4 होतील b². आता याच्यातून आपण काय कॉमन काढू शकतोय तर 4 कॉमन काढलं तर काय राहील a² मायनस b². आणि हेच तर आपल्याला दाखवायचं आहे x डिवायडेड बाय a प्लस y डिवायडेड बाय b इज इक्वल टू 4 इंटू a² मायनस b². अतिशय सिंपल क्वेश्चन होता. परत एकदा बघा या ठिकाणी a प्लस IB ब्रॅकेट क्यूब आपल्याला करायला लागणार होता, तो मी केला. तो क्यूब केल्यानंतर मला एक LHS मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे तसाच RHS मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर मिळणार आहे. ह्या दोन कॉम्प्लेक्स नंबर्स इक्वल आहेत म्हणून इक्वॅलिटीनुसार त्यांचे रिअल पार्ट्स इक्वल करणार आहेत. टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर सेड टू बी इक्वल इफ देअर रिअल पार्ट्स आर इक्वल, इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल. म्हणजे x इज इक्वल टू a³ मायनस 3ab² आणि y ची व्हॅल्यू असणार आहे 3a² मायनस b³. ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. याच्यावरून x अपॉन a y अपॉन b च्या व्हॅल्यूज काढल्या आणि ते दोन्ही इक्वेशन्स आपण फक्त काय केलेले आहेत ॲड केलेले आहेत. तर आपल्याला शो दॅटची टर्म आपल्याला मिळालेली आहे. ओके. थर्ड क्वेश्चन. इफ a प्लस bi इज इक्वल टू 1 प्लस i डिवायडेड बाय 1 मायनस i, देन show that a² plus b² is equal to 1. Then show that a² plus b² is equal to 1. सिंपल क्वेश्चन आहे, खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला काय करता आलं पाहिजे तर हे एक्झाम्पलमध्ये कोशंट दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार हा आपल्याला करता आला पाहिजे. इफ नंतरचा नेहमी पार्ट आपण गिवन म्हणून लिहिणार आहे. गिवन a प्लस bi इज इक्वल टू 1 प्लस i डिवायडेड बाय 1 मायनस i. आणि आपल्याला शो दॅट करायचं आहे a² प्लस b² इज इक्वल टू 1. आता मी काय करतोय बघा या ठिकाणी 1 प्लस i डिवायडेड बाय 1 मायनस i म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन आहे. ती दोन कॉम्प्लेक्स नंबरची जर डिव्हिजन करायची असेल तर ती 1 प्लस i डिवायडेड बाय 1 मायनस i इंटू याचा कॉन्जुगेट नंबर 1 मायनस आयचा कॉन्जुगेट नंबर 1 प्लस i डिवायडेड बाय 1 प्लस i ने मल्टिप्लाइड करणं बंधनकारक आहे. हे आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून घेतलेले आहे. आता ब्रॅकेट पण टाकून घेतलेले आहेत. दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट आहे तो कसा करायचा ते तुम्हाला माहिती आहे. 1 प्लस i इंटू 1 प्लस i डिवायडेड बाय 1 मायनस i इंटू 1 प्लस i. आता या ठिकाणी पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला एलिमेंट 1 आहे, त्यानं दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाइड करतो 1 प्लस i ला, प्लस पहिल्या ब्रॅकेटमधला दुसरा एलिमेंट i आहे, त्यानं दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाइड करतो 1 प्लस i ला, डिवायडेड बाय आणि डिनॉमिनेटरमध्ये हा फॉर्म्युला यूज करतो a मायनस बी इंटू a प्लस बी. हा काय येतो a² मायनस b². आता या ठिकाणी 1 मायनस i आहेत आणि 1 प्लस i आहेत. 1 ला a मांडलं i ला b मांडलं तर a मायनस बी, 1 ला a मांडलं i ला b मांडलं तर a प्लस बी, a मायनस बी इंटू a प्लस बी a² मायनस b². म्हणून तो होणार आहे 1² मायनस i² a² मायनस b² विच इज इक्वल टू देअरफॉर a प्लस bi इज इक्वल टू 1 इंटू 1 1च झालेलं आहे प्लस 1 इंटू i प्लस i इंटू 1 हा काय येईल i प्लस i इंटू i
हा येईल आय स्क्वेअर डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1 लिहीन मायनस हा आयचा स्क्वेअर म्हणजे आय स्क्वेअर लिहीन विच इज इक्वल टू 1 प्लस हा आय प्लस आय झालेला आहे आय प्लस आय काय येईल 2i प्लस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 डिवायडेड बाय 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 तिथं कारण लिहून टाकूया आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 विच इज इक्वल टू 1 प्लस 2i प्लस मायनस मायनस सो -1 तिथं राहतील आणि 1 मायनस मायनस 1 म्हणजे 1 प्लस 1 विच इज इक्वल टू प्लस 1 ला -1 कॅन्सल झाले हे 2i राहतील डिवायडेड बाय 1 प्लस 1 2 राहतील विच इज इक्वल टू 2 कॅन्सल झाले हा आय आलेला आहे ए प्लस बी आय हा आय अशा स्वरूपात आलेला आहे बघा व्यवस्थित एल एच एसमध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आर एच एसमध्ये पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणून मी असं पण लिहू शकतोय ए प्लस बी आय इज इक्वल टू हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे त्याचा रिअल पार्ट 0 आहे 0 प्लस 1 इंटू आय आय कसा लिहू शकतोय तर 0 प्लस 1 इंटू आय बाय इक्वॅलिटी काय घडेल इथं ए ची व्हॅल्यू ही रिअल पार्ट असेल 0 असेल आणि बी ची व्हॅल्यू इमॅजिनरी पार्ट आयचा कोइफिशियंट हा इथं बी आहे आणि या ठिकाणी आयचा कोइफिशियंट 1 आहे बी इज इक्वल टू 1 ओके म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे बी ची व्हॅल्यू मिळालेली आहे सो दॅट काय करायचं आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 कन्सिडर आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कन्सिडर करतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर आहे 0चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे 1चा स्क्वेअर 0चा स्क्वेअर 0 1चा स्क्वेअर 1 0 प्लस 1 1 देअरफॉर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती मिळालेला आहे मला 1 हेन्स दी प्रूव्ड आणि हे आपल्याला दाखवायचं होतं शो दॅट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 हेन्स दी शोड म्हटलं तरी चालेल ओके हिअर इज लास्ट क्वेश्चन इफ a plus 3i divided by 2 plus bi is equal to 1 minus I. a plus 3i divided by 2 plus bi is equal to 1 minus I. Then show that 5a minus 7b is equal to 0. 5 into a minus 7 into b is equal to 0. पुन्हा एक एक्झाम्पल आपलं शो दॅटचंच आहे म्हणून इफ नंतरचा पार्ट मी गिवन म्हणून लिहिलेला आहे गिवन a प्लस 3i डिवायडेड बाय 2 प्लस बी आय इज इक्वल टू 1 मायनस आय एल एच एसमध्ये बघितलं तर एक आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन दिसून येईल ती डिव्हिजन परफॉर्म केली तरी चालेल किंवा काय करा 2 प्लस बी आयला आर एच एसला बोलवून घ्या म्हणजेच काय होईल ए प्लस 3i इज इक्वल टू 1 मायनस आय इंटू 2 प्लस बी आय म्हणजे आर एच एसला आल्यामुळे इंटू होईल आणि आपल्याला प्रोडक्ट ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर करावं लागेल डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर एल एच एसमध्ये केली तरी चालेल पण सोपं करण्यासाठी मी प्रोडक्ट ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ते कन्वर्ट केलेलं आहे 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट आपण कसा करतो आपल्याला माहिती आहे पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला एलिमेंट 1 इंटू या ठिकाणी 2 प्लस बी आय दुसरा ब्रॅकेट पहिल्या ब्रॅकेटमधला दुसरा एलिमेंट मायनस आय इंटू दुसरा ब्रॅकेट म्हणजे 2 प्लस बी आय आता मल्टिप्लिकेशन करून घेतो 1 इंटू 2 2 येईल 1 इंटू बी आय येईल मायनस आय इंटू 2 मायनस 2 आय येतील मायनस आय प्लस बी आय मायनस आय इंटू प्लस बी आय मायनस प्लस मायनस होतील बी आय इंटू आय काय होईल आय स्क्वेअर होईल ओके विच इज इक्वल टू 2 प्लस बी आय मायनस 2i मायनस बी इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते -1 त्याला कारण लिहा सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 विच इज इक्वल टू हे 2 आणि हे मायनस मायनस काय होतील प्लस बी ओके प्लस या दोन टर्म्स दिसत आहेत तुमच्याकडे बी आय आणि -2i त्याच्यातून काय कॉमन काढता येईल आपल्याला
आय कॉमन काढता येईल. आय का कॉमन काढायचं आहे तर LHS बघितली तर LHS मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि आपण RHS मध्ये पण एक कॉम्प्लेक्स नंबर तयार केला पाहिजे, म्हणून आय हा कॉमन काढलेला आहे. आता a + 3i इज इक्वल टू 2 + b + b - 2 × i, म्हणजेच हा अगेन अशा स्वरूपात दिसतोय x + y कॉम्प्लेक्स नंबरच्या स्वरूपात दिसतोय. त्यांचे रिअल पार्ट्स इक्वल असणार आहेत बाय इक्वॅलिटी आणि त्यांचे इमेजिनरी पार्ट्स इक्वल असणार आहेत. म्हणजेच काय, देअरफॉर बाय इक्वॅलिटी रिअल पार्ट LHSचा a इज इक्वल टू रिअल पार्ट RHSचा 2 + b and imaginary part of LHS is 3 is equal to imaginary part of RHS is b - 2. बघा LHS मध्ये आयचा कोइफिशियंट 3 आहे आणि RHS मध्ये आयचा कोइफिशियंट b - 2 आहे. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले की आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतील. देअरफॉर a is equal to 2 + b, इट्स आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड बघा या ठिकाणी 3 इज इक्वल टू b - 2 आहे. -2 ला LHS ला घेतो, 3 - 2 LHS ला आले की +2 होतील, इज इक्वल टू b. देअरफॉर b इज इक्वल टू 3 + 2 म्हणजे किती झाले 5. ही व्हॅल्यू आली b ची 5. पुट b इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. हे इक्वेशन फर्स्ट आहे त्यामध्ये b ची व्हॅल्यू 5 टाकतोय, म्हणजे a इज इक्वल टू 2 + b ची व्हॅल्यू किती टाकतोय आपण 5. देअरफॉर a ची व्हॅल्यू किती मिळाली मला 7. a ची व्हॅल्यू मिळाली आहे, b ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता जास्त काय करायचं नाही, सो दॅट जी टर्म आहे त्याची LHS घेतो, RHS दाखवतो. कन्सिडर LHS काय आहे बघा, 5a - 7b इज इक्वल टू 5a - 7b इज इक्वल टू 5 इंटू a ची व्हॅल्यू जी आलेली आहे 7 मायनस 7 इंटू b ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 5. 5 इंटू 7 35 - 35, 30 - 5 - 35 हे किती येणार आहेत 0. देअरफॉर 5a - 7b इज इक्वल टू 0. हेन्स दिस शोड. हे जे शोधॅट करायचं होतं तेच आपल्याला मिळालेलं आहे. 5a - 7b इज इक्वल टू 0. So students, I hope you understood today's example on complex number from the exercise 1.1. Thank you for watching the video.